हेलो स्टूडेंट, कोरोना पढ़ाई में आपका स्वागत है। आज अपन लेकर आए हैं 5th स्टैंडर्ड के MCQ क्वेश्चन 100 क्वेश्चन मराठी के। चलो अपन पढ़ाई करते हैं। क्वेश्चन नंबर 1 है, आंब्याच्या वनात कोण नाचत आहे। येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, चोर, मोर, चिमणी, कावळा। करेक्ट ऑप्शन आहे मोर। प्रश्न 2, ढगाशी वारा झुंजला रे, काळा काळा ब्लँक पिंजला रे। तर इथे कापूस हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप्प टप्प पाण्यात वाजती रे। 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं पाण्यात हे उत्तर करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4, 7 रंगी कमान कोणाला म्हटले आहे। इंद्रधनुष्याला, इमारतीला, कमानीला, निसर्गाला। इथे अचूक उत्तर आहे इंद्रधनुष्याला। प्रश्न क्रमांक 5, मैदानात मुले काय खेळत होती। मैदानात मुले सर्वच प्रकारचे खेळ खेळतात, पण इथं अचूक उत्तर आहे फुटबॉल। प्रश्न क्रमांक 6, मुले निघून गेल्यानंतर कोण फुटबॉल खेळू लागले। इथे 4 क्रमांक दिलेले आहेत, हत्ती, ससे, मुले, मुली। तर अचूक उत्तर आहे ससे। प्रश्न क्रमांक 7, खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण। पुन्हा इथे 4 ऑप्शन दिले आहेत, ससे, हत्ती, मुले, लोक। तर अचूक उत्तर आहे ससे। सशांना मदत कोणी केली। अचूक उत्तर आहे हत्तीने। प्रश्न क्रमांक 9, ई पासून तयार होणारा शब्द ओळखा। आता अननस, इमारत, उखळ, औषध हे 4ही ऑप्शन आहे, पण ई या शब्दापासून सुरुवात होणारा इथे एकच शब्द आहे, तो म्हणजे इमारत। इमारत म्हणजे बिल्डिंग। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा। फणस, टरबूज, कमळ, अननस। आता फणस हे फळ आहे, टरबूज हे पण फळ आहे आणि अननस हे पण फळ आहे, पण कमळ हे काय फुल फ्लावरमध्ये याची काउंटिंग होते, त्याच्यामुळं इथे अचूक उत्तर आहे कमळ। प्रश्न क्रमांक 11, ड पासून तयार होणारा शब्द ओळखा। दरवाजा, जहाज, मगर, डमरू। अतिशय सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे डमरू। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा। ससा, हरिण, हत्ती, बदक। तर यातला आहे बदक, कारण हरिण, ससा आणि हत्ती यांना सगळ्यांना काय 4-4 पाय असतात, म्हणजे लेग्स असतात, पण बदक हा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो, याला 2च पाय असतात। प्रश्न क्रमांक 13, मिनूचे घर कोठे होते। बागेत, जंगलात, शेतात, गावात। तर अचूक उत्तर आहे शेतात। मिनूला किती पिसे दिसली। मिनूला किती पिसे दिसली। 1, B, C, D 4 ऑप्शन आहेत, अचूक उत्तर आहे 2। प्रश्न क्रमांक 15, पिसे सापडल्यावर मिनूला डॅश डॅश डॅश। पिसे घरी न्यायची होती, पिसे कोणाची आहेत हे माहिती करून घ्यायचे होते, पिसे परत घ्यायची होती, पिसे लपवायची होती। अचूक उत्तर आहे पिसे कोणाची आहेत हे माहिती करून घ्यायचे होते। मिनू खालीलपैकी कोणाला भेटली नाही। इथे 4 ऑप्शन दिले आणि 4ही प्राण्यांची नावे आहेत, शामरुग, कोंबडी, मोर, बदक। पण इथे शामरुग या प्राण्याला मिनू भेटली नव्हती। प्रश्न क्रमांक 17, कोंबडी कोठे जाऊन बसली। आता कोंबडी जिथे राहते त्या जागेला खुराडं म्हणतात। गोठ्यात गाय राहते, बिळात नाग किंवा उंदीर राहतात आणि घरात आपण राहतो, तर म्हणजे खुराड्यात हे अचूक उत्तर आहे। मिनूला कोणत्या रंगाचे कबूतर दिसले। इथे कलरच्या जोड्या लावलेल्या आहेत, तर अचूक उत्तर आहे पांढऱ्या आणि करड्या। पिसे कोणाची होती। कोंबडीची, बदकाची, मोराची, कबुतराची। तर ए उत्तर आहे कोंबडीची। मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला। मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला। मिनू ब्लँक पिसे परत देत होती। मोराला, बदकाला, कबुतराला की कोंबडीला। बदकाला। बदक म्हणाले, माझी पिसे मला दे, माझी पिसे टाकून दे, पिसे तू सांभाळून ठेव, पिसे तू दुसऱ्याला दे। तर अचूक उत्तर काय ते, बदक म्हणाले पिसे तू सांभाळून ठेव। डराव डराव आज कोण करतो। ABCD मधून अचूक उत्तर आहे बेडूक। पत्ता नव्हता तुमचा, कोठून आला सांगा नाव। आज, उद्या, परवा, काल। तर अचूक उत्तर आहे काल। धोधो पाऊस पडल्यामुळे काय भरले आहे। डबके, तलाव, नदी, खड्डे। तलाव।
अचूक उत्तर आहे तलाव. प्रश्न क्रमांक 26. बेडकांचे डोळे कसे आहेत? गरगरीत, टपोरे, चकचकीत, बटबटीत. तर बेडकाचे सगळ्यात मोठे डोळे असतात, त्याच्यामुळे त्याला बटबटीत म्हटले जाते आणि अचूक उत्तर आहे इथे बटबटीत. प्रश्न क्रमांक 27. सुरू झाली आमुची आणिक तुमची डराव डराव. आता तुम्हाला माहिती आहे डराव डराव हे कोण करतं? बेडूकच करतं. राव, नाव, गाव, साव. तिथं अचूक उत्तर आहे नाव. सांगा तुमच्या मनात काय? ही घ्या नाव. म्हणजे छत्री, ही घ्या नाव. अचूक उत्तर आहे छत्री. प्रश्न क्रमांक 29. बेडकाचे रूप कसे असते? ABCD. बेडकाचे रूप विचित्र असते. प्रश्न क्रमांक 30. जा ब्लँक जा आपला गाव आणि डराव डराव. म्हणजे पाटा, गाठा, मोठा, गोठा. तर इथे अचूक उत्तर आहे गाठा. वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानाचा आवाज. सळसळ, खडखड, चरचर, घरघर. तर इथं अचूक उत्तर आहे सळसळ. प्रश्न क्रमांक 32. डराव डराव कविता कोणी लिहिली आहे? डराव डराव कविता ही ग.ह. पाटील यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. शाळेच्या ब्लँक 50 मीटर धावा, वर्गात बाकार, खुर्चीवर, मैदानावर. हे अतिशय सोपं क्वेश्चन आहे, कारण की जेव्हा धावा होतात म्हणजे रनिंग रेस होते तेव्हा वर्गात बाकात आणि खुर्चीवर तर होणार नाही, साहजिकच मैदानावर होणार. म्हणून याचं उत्तर काय? मैदानावर. प्रश्न क्रमांक 34. जमिनीवरील शिडीच्या धावा चौकोनातून, आयातून, त्रिकोणातून, गोलातून, कशातून होतात? चौकोनातून. प्रश्न क्रमांक 35. 4 ब्लँक उड्या मारा. उलट्या, सुलट्या, कोलंट्या, तिरप्या. इथं अचूक उत्तर आहे कोलंट्याच्या उड्या मारा. प्रश्न क्रमांक 36. वरच्या 20 उड्या मारा. धागा, रस्सी, दोरी, कुरी. दोरी वरच्या 20 उड्या मारा. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी चांगला संदेश कोणता? ABCD. इथे 4 ऑप्शन दिले आहे. तर झाडाची काळजी घेणे हा चांगला संदेश आहे, कारण की झाड असेल तर आपण जिवंत राहू. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी वाईट संदेश कोणता? पाणी जपून वापरणे, मित्राला मदत करणे, आळस करणे, नियमित व्यायाम करणे. तर वाईट संदेश आहे आळस करणे. आळस केल्याने माणसाची प्रगती होत नाही, म्हणून हा वाईट संदेश आहे. प्रश्न क्रमांक 39. झुळझुळणाऱ्या ब्लँक घेऊन नवी तराणे. इथे अचूक उत्तर आहे झऱ्यापासून. प्रश्न क्रमांक 40. सूर्यापासून काय घ्यावे असे कवित्री सांगते? तर गंध, सुगंध, रंग, गुंग. तर इथं सूर्यापासून कवित्रीने रंग घ्यायला सांगितले आहे. 41. प्रश्न क्रमांक 41. चंद्रापासून काय घ्यावे असे कवित्रीने सांगितले? शांती, कारण की आपण केव्हा पण चंद्राच्याकडे पाहिलो तर आपल्याला चंद्र कसा शांत, सौम्य दिसतो. म्हणून इथं 4 ऑप्शन दिले आहेत. अशांती, समाधान, दुर्गंध, शांती. तर चंद्रापासून कवित्रीला काय वाटते? काय घ्यावे? शांती. प्रश्न क्रमांक 42. फुलापासून काय घ्यावे? गंध, कारण की फुलाचा जो सुगंध येतो, गंध येतो, त्यामुळे आपले मन प्रसन्न होते. प्रश्न क्रमांक 43. कोकिळेपासून काय घ्यावे? तराणे, सोने, गाणे, चांदी. तर कोकिळा जरी ही रूपाने काळी असली पण तिचा आवाज खूप गोड असल्यामुळे तिच्याकडून काय घ्यावे? गाणे. मातीपासून काय घ्यावे? जगणे. रंग, गंध, जगणे, मरणे. जगणे हा अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 45. झाडापासून काय घ्यावे? पाणी, फुले, पाने, सावली. झाड आपल्याला 4ही गोष्टी देतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सावली. प्रश्न क्रमांक 46. गडगडणाऱ्या ढगाकडून काय घ्यावे? जीवन गाणे घ्यावे. प्रश्न क्रमांक 47. दिव्य कांती कोणाकडून घ्यावी? ABCD. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर दिव्य कांती ही ताऱ्यापासून घ्यावी. प्रभात काळी काय शिकवला कवित्री सांगत आहे? प्रभात काळी काय शिकवायला कवित्री सांगत आहे? आराम करायला, दुसऱ्याला जगून आपण जगूया हे सांगत आहे. प्रश्न क्रमांक 49. संध्यासमयी कवित्री काय करायला सांगत आहे? इथे पण 4 ऑप्शन दिले आहे. सारे मित्र मिळून हसूया हे करायला कवित्री सांगत आहे. प्रश्न क्रमांक 50. रिकामी जागा घेऊन सावली मातीपासून जगणे, ताडापासून, माडापासून, झाडापासून, काडापासून. तर इथे दिलेलं आहे झाडापासून. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिंह कोठे राहायचा?
घरात, जंगलात, रानात, बागेत. आता सिंह हा तुम्हाला पण माहिती आहे की हा वाईल्ड ॲनिमल आहे, अर्थातच तो जंगलात राहणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याला त्या जंगलाचा आला. काय आला असेल? इथे अचूक उत्तर आहे कंटाळा. प्रश्न क्रमांक 53, कोण जंगलात राहायला गेले? बेडूक, सिंह, उंदीर, ससा, सिंह. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही राहत होते. कोण राहत होते? ससेही राहत असू शकतात, हत्ती पण, बेडूकही, कासव, कारण की हे चारही जंगलात मिळणारे प्राणी आहेत. पण इथे अचूक उत्तर आहे बेडूक. प्रश्न क्रमांक 55, नवीन जंगलातील प्राण्यांनी यापूर्वी कोणाला पाहिले नव्हते? सशाला, सिंहाला, कासवाला, हत्तीला. तर अचूक उत्तर आहे सिंहाला. सिंहासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न कोणी केला? बेडकाने, सशाने, कासवाने, हत्तीने, तर बेडकाने. प्रश्न क्रमांक 57, बेडकाच्या डोक्यावर कोणी पाय दिला? बेडकाच्या डोक्यावर सिंहाने पाय दिला. प्रश्न क्रमांक 58, सिंहाकडे कोण गयावया करू लागले? गया म्हणजे विनंती करणे. उंदीर, प्राणी, पक्षी, बेडूक. तर गयावया कोणी केली? बेडकाने. प्रश्न क्रमांक 59, बैलाच्या सणाला काय म्हणतात? पंचमी, होळी, दिवाळी, बैलपोळा. तर बैलाच्या सणाला बैलपोळा म्हणतात. बैलाची नावे कोणती? आपण ज्या व्यक्तीवर, पाळीव प्राण्यावर प्रेम करतो त्याला आपण आपल्या मनासारखे आपल्याला आवडणारे नाव देत असतो. तो इथे आहे राम, श्याम, ढवळ्या, पवळ्या, राम, किशन, राजू, संजू. तर हे राम, श्याम, राम, किशन, राजू, संजू हे यातून बोध होतो, माणसाचा बोध होतो. पण बी हे जे नाव आहे ढवळ्या, पवळ्या, हे थोडंसं वेगळं आणि विचित्र वाटतं म्हणून ते नाव बैलाचे दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 61, बैलाच्या कपाळाला काय बांधतात? दोरा, राखी, बाशिंगे, धागा. तर बैलाच्या कपाळाला बाशिंगे बांधतात. कोणत्या दिवशी बैलांना काम नसतं? दिवाळी, बैलपोळा, दसरा, पाडवा. तसं तर बैल 12ही महिने काम करते, पण बैलपोळाच्या दिवशी त्याला सजवतात, त्याला छान छान खाऊ घालतात आणि त्याला पूर्णपणे आराम देतात. प्रश्न क्रमांक 63, कोणाची गावातून मिरवणूक काढली जाते? मुलाची, माणसांची, नेत्यांची, बैलांची. तर अचूक उत्तर आहे बैलांची. प्रश्न क्रमांक 64, बैलाच्या अंगावर काय टाकली जातात? मखमली, झुली, कारण की बैलाला त्या दिवशी सजवल्या जाते. प्रश्न क्रमांक 65, सण बैलाचा आज पोळा, बैल न्हाऊ घाला, म्हणजे गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. कारण की घरात आपण बैलाला ठेवत नाही आणि वनात पण नाही ठेवत आणि बागेत तर प्रश्नच येत नाही, म्हणून अचूक उत्तर आहे गोठ्यातील. प्रश्न क्रमांक 66, मखमली, झुली, रंगीत शिंगे हे याचे उत्तर अचूक आहे. प्रश्न क्रमांक 67, बैलांना शेतकऱ्याचा काय म्हणतात? शत्रू, मित्र, भाऊ, वैरी. तर इथं अचूक उत्तर आहे मित्र, कारण की शेतकऱ्याचे भरपूर शेतातली कामे बैल हा करतो. प्रश्न क्रमांक 68, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? खीर, भाकरी, चपाती, पुरणपोळी. तर बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. 69, प्रश्न क्रमांक 69 मध्ये आहे, इंधन बचत मधला संवाद कोठे झाला? दिनूच्या स्वयंपाकघरात हा संवाद झाला. दिनूला कशाच्या बचतीचे महत्त्व पटले? पैशाच्या, पाण्याच्या, जेवणाच्या की इंधनाचा? तर दिनूला इंधनाच्या बचतीचे महत्त्व पटले. प्रश्न क्रमांक 71, दिनूची आई ब्लँक होती, शेजारी, आजारी, घरी, बरी. तर दिनूची आई आजारी होती हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72, फातिमा दिनूची वर्गमैत्रीण होती. इथे शेजारीने दिलेलं आहे, बहीण, ताई, 4 ऑप्शन दिले आहे, पण फातिमा दिनूची वर्गमैत्रीण होती. प्रश्न क्रमांक 73, नेहमी बचत करावी. कशाची करायची? कपाची, चहाची, पातेल्याची. तर ह्या वस्तू आहेत, ह्या फुटतात, आपल्याला लागतात आणि आपण पुन्हा विकत घेऊन येतो. पण इंधनाची जर आपण बचत केली तर आपण ते पुढच्या पिढीपर्यंत ठेवू शकतो, म्हणून इंधनाची नेहमी बचत करावी. प्रश्न क्रमांक 74, रिकामी जागा, पातेल्यात पाणी लवकर उकळते. छोट्या पातेल्यात पाणी लवकर उकळते, इथे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75, ऊर्जा मिळणारे जळाऊ पदार्थ म्हणजे काय?
पाणी, प्रकाश, इंधन, वीज. तर इथं अचूक उत्तर आहे इंधन. आईसाठी कोण चहा करत होते? इथे 4 नावं दिली आहे, फातिमा, मिनू, दिनू, संजू. पण इथे अचूक उत्तर आहे दिनू आईसाठी चहा करत होता. प्रश्न क्रमांक 77. तुमच्या घरात जेवण बनवण्यासाठी कोणते इंधन वापरतात? गॅस, लाकूड, डिझेल, पेट्रोल. आता तुम्हाला पण माहीत आहे गॅस आजकाल सर्व घरोघरी असते. लाकूडच्या चुलीमध्ये आपण स्वयंपाक करतो, पण डिझेल आणि पेट्रोल हे वापरू शकत नाही, कारण की हे ज्वलनशील पदार्थ आहेत. प्रश्न क्रमांक 78. सौर चूल कशावर चालते? आता सौर चूल म्हणजे नेमकी काय? तर जे सूर्यप्रकाशावर चालते, सूर्यप्रकाश घेऊन ते अन्न शिजवते, त्याला म्हणतात सौर चूल. तर इथे पेट्रोल, डिझेल, घासलेट आणि सूर्यप्रकाश हे 4 ऑप्शन दिले आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे डी, सूर्यप्रकाश. अंजूने संजूला फोनवर कसे बोलायला सांगितले? नम्रतेपणे, रागाने, पटपट, तिरस्काराने. तर अचूक उत्तर बी आहे, नम्रपणे. प्रश्न क्रमांक 80. बसमध्ये आजींना बसायला जागा कोणी दिली? संजू, अंजू, दिनेश, महेश. अचूक उत्तर आहे दिनेशने आजीला जागा दिली. प्रश्न क्रमांक 81. दिनेश हा गुणी मुलगा आहे, या वाक्यातील नाम ओळखा. आहे मुलगा दिनेश, दिनेश मुलगा हे वाक्यातील नाम आहे. आजी या जागेवर तुम्ही बसा, या वाक्यातील नाम ओळखा. आजी हे अचूक उत्तर आहे. मला खूप आवडतो. काय आवडतो? आंबा आवडतो. हे याचे अचूक उत्तर आहे. व्यक्ती, वस्तू, गुण याच्या नावांना म्हणतात. काय म्हणतात? नाम. इथे 4 ऑप्शन दिले, सर्वनाम, नाम, क्रियापद, विशेषण. पण याचं अचूक उत्तर आहे नाम. विरुद्धार्थी शब्द लिहा. लांब. लांबचं काय राहणार आहे अचूक उत्तर? जवळ. आपण जे क्वेश्चन वाचत आहे हे व्याकरणाचे क्वेश्चन्स आहेत. आधी जे क्वेश्चन होते ते धड्याचे होते. क्वेश्चन नंबर 86. विरुद्धार्थी शब्द लिहा. छोट्या, इथे अचूक उत्तर आहे मोठ्या. बाकी लहान, अतिशय, सूक्ष्म. बैल गोठ्यात राहतात, तसे वाघ कशात राहतात? झाड, तबेला, पाणी, गुहा. तर वाघ नेहमी गुहेत राहतात, म्हणून इथं अचूक उत्तर आहे गुहा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बाबांनी भरितासाठी वांगी आणली. कशात आणली असेल? हातभर, पिशवीभर, मनभर, कणभर. तर पिशवीभर वांगी आणली हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी जोड शब्द शोधा. जसे भाजीपाला आहे तसं यातलं आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. पोतेभर, हातभर, घरभर, भांडी, कुंडी. तर आपण हा लोकल शब्द बोलताना वापरतो भांडी, कुंडी. तर अचूक उत्तर आहे इथे भांडी, कुंडी. शेवटी समान असणाऱ्या शब्दांची जोडी ओळखा. जसे मखमली, झुली. झुली धजले, ढवळ्या, पवळ्या, बाशिंग, आराम, लागले, बांधली. तर अचूक उत्तर आहे ढवळ्या, पवळ्या. ही बैलांसाठी वापरण्यात आलेलं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 91. प्राण्यांच्या ओरडण्याचा आवाज ओळखा. जसे कुत्र्याचे भुंकणे, तसे वाघाची डरकाळी. हे अचूक उत्तर आहे. सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात? कावकाव. हे तर कावळा करतो. गर्जना, हंबरणे, रेंकणे. गर्जना हे अचूक उत्तर आहे. समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी म्हणजे समान अर्थ असलेले शब्द. झाड इथे दिलेला आहे, पण त्याचा समानार्थी अर्थ काय राहील? वृक्ष. फूल म्हणजे झाडालाच लागलेलं, झाडाचा एक पार्ट असतो. पान पण झाडाचा एक पार्ट आहे. आणि झरा हे पाण्याचा संबोधन दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 94. समानार्थी शब्द ओळखा. ढग. इथे अचूक उत्तर आहे मेघ. प्रश्न क्रमांक 95. विरुद्धार्थी शब्द ओळखा. जगणे. जीवन, मरणे, जिवंत करणे. तर अचूक उत्तर आहे मरणे. समानार्थी शब्द ओळखा. सुमन. सुमन म्हणजे फूल. तर इथं पान, गंध, रंग दिलाय. तर अचूक उत्तर आहे पुष्प. जसे कोंबडा, कोंबडी, तसे मोर ला अचूक उत्तर आहे लांडोर. जसं गायचा पेर असतो बैल, चिमणा, चिमणी, तशाच प्रकारे इथे दिलेलं आहे मोरचं अचूक उत्तर आहे लांडोर. प्राण्यांचे घर ओळखा. जसे कोंबडी खुराड्यात राहते तसा घोडा कुठं राहतो? तबेल्यामध्ये. म्हणून इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि अचूक उत्तर आहे तबेला. आभार मानणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आधार देणे, निर्धार करणे, निश्चय करणे की धन्यवाद देणे. आभार मानणे याचा अचूक अर्थ आहे धन्यवाद देणे. प्रश्न क्रमांक आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100.
बैल पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर कोंबडी, चिमणी, वासरू आणि गाय. तर इथे अचूक उत्तर आहे गाय. विद्यार्थ्यांनो, इथे आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला हे परीक्षेमध्ये उपयोगी येतील आणि याचा तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला निश्चितचपणे चांगले मार्क्स मिळेल. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडल्याबद्दल. अगर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करू शकता. प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.